नमस्ते फ्रेंड्स, आज आपण महाशिवरात्र विशेष उपवासाचा एक नवीन पदार्थ बनवतोय। अतिशय झटपट आणि क्रिस्पी कुरकुरीत असा हा पदार्थ बनवून तयार होतो। साबुदाणा भिजत घालायला जर का आपण विसरलो तर घाईच्या वेळेमध्ये सुद्धा असा हा उपवासाचा पौष्टिक वडा बनवता येतो। आजपर्यंत जे पदार्थ तुम्ही उपवासासाठी बनवत आलात त्यापैकी अत्यंत वेगळा असा पदार्थ आज आपण बनवणार आहोत। रेसिपी आवडली तर नक्कीच करून पहा। व्हिडिओला एक लाईक आणि शेअर नक्की करा। जर तुम्ही अजूनही चॅनेलला सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करून टाका, म्हणजे मग अशा सोप्या आणि नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहता येतील। उपवास म्हटलं की पौष्टिक पदार्थ खाल्ले गेले पाहिजेत, त्यासाठीच आज आपण हा उपवासासाठी अगदी पौष्टिक असा वडा बनवणार आहोत। रेसिपी अगदी साधी सोपी असल्यामुळे तुम्हालाही नक्कीच आवडणार आहे। चला तर मग फ्रेंड्स, पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। कुरकुरीत असा पौष्टिक उपवासाचा वडा बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी साबुदाणे घेतलेले आहेत। आता हे साबुदाणे आपल्याला अगदी कमी गॅसवरती किंवा स्लो गॅसवर भाजून घ्यायचे आहे 10 मिनिटं। गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही आणि साबुदाण्याचा रंगही बदलू द्यायचा नाही। 8 ते 10 मिनिटं बरोबर आपल्याला हे साबुदाणे भाजून घ्यायचेत, म्हणजे त्याची पावडर छान बनली जाते। भाजून घेतलेले हे साबुदाणे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचेत, म्हणजे ते मिक्सरमध्ये छान असे दळले देखील जातात। गरम गरम मिक्सरमध्ये घालायचे नाहीत, नाहीतर मग याची पावडर बनत नाही आणि जाडसर असे हे साबुदाणे राहतात। त्यानंतर 1 वाटी साबुदाण्यासाठी इथे मी 1 बटाटा उकडून घेतलेला आहे। आता हा जो बटाटा आहे तो किसणीने छान असा किसून घ्यायचा आहे, नाहीतर मग स्मॅशरने स्मॅश करून घेतला तरी पण चालेल। फक्त यामध्ये गुठळ्या किंवा गाठी राहता कामा नये। संपूर्ण बटाटा इथे किसून झालेला आहे। आता पुढची प्रोसेस करूया। मिक्सरमध्ये जे आपण साबुदाणे बारीक असे दळले होते ते आता या बटाट्यामध्ये घालून घ्यायचे। शक्य तितकी साबुदाण्याची ही बारीक आपल्याला पावडर मिक्सरमध्ये दळून घ्यायची आहे। अगदी याच पद्धतीने परफेक्ट साबुदाणे बारीक दळले गेले ना की वड्यांना बाइंडिंग खूप छान येतं। चवीपुरतं मीठ घालायचे। बटाट्यामध्ये जितकं मॉइश्चर आहे त्याच मॉइश्चरमध्ये हे साबुदाण्याचं पीठ अगदी व्यवस्थित भिजलं जाईल, पण आपले जे वडे आहेत ना तर ते अगदी कुरकुरीत आणि क्रिस्पी बनणार नाहीत। त्यामुळे अर्धा ग्लास यामध्ये पाणी असं शिंपडून घ्यायचं आहे आणि पूर्ण 15 ते 20 मिनिटं हे पीठ असंच बाजूला भिजत ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया। तर त्यासाठी इथे मी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे ओलं खोबरं घेतलं तरीही चालेल। त्यानंतर हिरव्या मिरचीची पेस्ट घेतली आहे, काजू घेतलेले आहेत आणि किशमिश घेतलेत। किशमिशने खूप छान चव येते। त्यानंतर आवडीप्रमाणे साखर घेतली तरी चालेल, मीठ घालायचं आहे आणि भाजलेलं शेंगदाण्याचं इथे जाडसर कूट घ्यायचं आहे। सर्व साहित्यांमधलं एखादं साहित्य तुमच्याकडे नसेल तर कमी जास्त झालं तरीही चालेल। साबुदाणा वड्यामधलं जे आपण स्टफिंग तयार करणार आहोत तर त्यासाठीचं लागणारं साहित्य इथे तयार आहे। काजू आणि मनुक्यांच्या ऐवजी तुम्ही इतर ड्रायफ्रूटचा इथे वापर केला तरीही चालेल। आता हे सर्व साहित्य चमच्याच्या मदतीने एकदा सर्व मिक्स करून घ्यायचे। नेहमीचे साबुदाणा वडे तर आपण बनवतोच, पण या पद्धतीने स्टफिंग तयार करून एकदा साबुदाणा वडा नक्की बनवून बघा, खूपच चविष्ट लागतो। या पद्धतीचं आपलं इथे पौष्टिक सारण बनवून तयार झालेलं आहे। साबुदाण्याचं पीठही छान फुललेलं देखील आहे आणि मऊसूत आपलं इथे पीठ बनवून तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय। आता हातांच्या मदतीने छान असं हे पीठ कुस्करून घ्यायचं आहे, म्हणजे एकजीव करून घ्यायचंय। शक्य तितकं हे पीठ हातांनी असं मऊसूत करून घ्या, म्हणजे मग वडे तयार करताना बाइंडिंग खूप छान येईल। असं हे पीठ मळून घेताना आवश्यक तितक्या पाण्याचा वापर करावा, खूप जास्तही पाणी घालायचं नाही। मस्त असं पीठ इथे वड्यांसाठीचं तयार करून घेतलेलं आहे। आता पुढची प्रोसेस करूया। पिठामधील काही पोर्शन घ्यायचं आहे, हातांना तूप लावायचं आहे, म्हणजे ह्या वड्यांना बाइंडिंग खूप छान येईल आणि हाताला हे साबुदाण्याचं पीठ चिकटणारही नाही। मी दाखवते त्या पद्धतीने थोडंसं पोर्शन ह्या पिठामधून घ्यायचं आहे आणि हातांवर या पद्धतीने वळवून घ्यायचं आहे, गोलाकार देऊन घ्यायचा आहे। गरज वाटली तरच हात थोडासा ओलसर करा पाण्याने, म्हणजे मग साबुदाणा वड्यांना बाइंडिंग ही खूप छान येईल। या पद्धतीने मी हातावर हे पीठ असं वळवून घेते। आपण ज्या पद्धतीने मोदक बनवतो ना अगदी त्याच पद्धतीने याच्या कडा देखील अशा बंद करून घ्यायच्या आहेत आणि मध्ये असा खड्डा करून घ्यायचा आहे, म्हणजे जिथे आपल्याला सारण भरून घेता येईल। तुम्ही कितपत लहान किंवा मोठ्या आकारामध्ये हे वडे बनवताय त्यावर सारणाचं प्रमाण ठरणार आहे। तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे। आवश्यक तेवढं सारण भरून झाल्यानंतर हात थोडासा ओलसर करायचा आहे आणि त्यानंतर ह्या ज्या पूर्ण कडा आहेत ना त्या हातांच्या मदतीने अशा प्रेस करून बंद करून घ्यायच्यात, जेणेकरून हा आपला जो वडा आहे ना तो तेलामध्ये गेल्यावर फुटणार नाही किंवा सारण बाहेर येणार नाही। परफेक्ट अगदी याच पद्धतीने आणखीन एक साबुदाणा वडा मी तुम्हाला इथे तयार करून दाखवते। हातांवर असं तुपाचं बोट लावायचं आहे आणि काही पोर्शन घ्यायचं आहे पिठामधून। शक्य तितकं हे पीठ हातांवर असं वळवून घ्या, म्हणजे मऊसूत इथे आपलं हे पीठ बनवून तयार होतं। तुपाचा हात घ्या, म्हणजे छान असं बाइंडिंग देखील येतं।
छान अशी मोदकाप्रमाणे पारी बनवून घेतल्यानंतर यामध्ये खड्डा करायचा आहे खोल असा आणि आपण जे सारण बनवलेलं तर ते सारण चमच्याच्या मदतीने असं भरून घ्यायचं आहे। सारण छान भरून झाल्यानंतर कडा पूर्णपणे व्यवस्थित बंद करून घ्यायच्यात, म्हणजे हा जो वडा आहे तो तेलात गेल्यावर फुटणार नाही किंवा सारण बाहेर येणार नाही। मस्तच सेम पद्धतीने इथे मी सर्वच हे साबुदाणा वडे बनवून घेते। खूप सोपी पद्धत आहे, अगदी पहिल्यांदाच कोणालाही बनवता येतील इतके सोपे ही साबुदाणा वडे आहेत। पौष्टिक आहेत आणि बनवायलाही खूप सोपे आहेत। नेहमी तेच साबुदाणे वडे खाण्यापेक्षा थोडेसे वेगळे वडे आपण आज बनवतोय। आता मध्यम तेल इथे गरम करून घ्यायचे आणि त्या तेलामध्ये आपल्याला हे जे वडे आपण बनवलेले ते हळूवार पद्धतीने सोडून घ्यायचे आहेत। वडे जितके बनवायला सोपे आहेत ना तितकेच तळणीचं काम हे खूप महत्त्वाचं आहे। असे हे साबुदाणे वडे तळून घेताना गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे आणि मोठ्या गॅसवरच आपल्याला सतत हलवत हे वडे एकसारखे एकाच रंगावर तळून घ्यायचे। तळताना मात्र सतत आपल्याला हे वडे जे आहेत ना ते एकसारखे उलटपलट करून घ्यायचे, म्हणजे एकसारखा रंग या साबुदाणा वड्यांना येऊन जातो। हलक्या बदामी रंगावर आल्यानंतर या पद्धतीने हे वडे तेलाच्या बाहेर काढून घ्यायचे। सेम पद्धतीने इथे मी इतरही वडे तळून घेते। आवाजावरून तर तुमच्या लक्षात आलंच असेल की मस्त असे कुरकुरीत आणि क्रिस्पी असे हे वडे बनवून तयार झालेले आहेत। रंग आणि आकार तर पहा काय मस्त आणि जबरदस्त असं आलेला आहे। कुरकुरीतपणा तुम्हाला मी इथे चमच्याच्या मदतीने दाखवतेच। मस्त असे क्रिस्पी हे वडे बनवून तयार झालेले आहेत। अजिबात मऊ पडत नाहीत किंवा तेलही पीत नाहीत। तेलकट न होता मस्त असे पौष्टिक आपले साबुदाणा वडे इथे बनवून तयार झालेले आहेत। या महाशिवरात्रीला या साबुदाणा वड्यांची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। आता हे वडे जे आहेत ना ते आपण दह्यासोबत अगदी मस्त चटपटीत असे खाऊ शकतो किंवा मग खोबऱ्याची हिरवी चटणी बनवली हिरवी मिरची घालून तरीही चालेल। आतमधलं स्टफिंग तर पहा काय मस्त असं परफेक्ट आलेलं आहे आणि वडे आपले अजिबात तेलामध्ये गेल्यावर फुटले वगैरे नाही आहेत। त्यामुळे सांगितलेल्या टिप्सचा वापर करून तुम्ही सुद्धा असेच छान वडे बनवा। कशी वाटली मग तुम्हाला आजची ही रेसिपी? सोपी आहे ना? ही रेसिपी तर झालीच पाहिजे। तुम्हाला जर का रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त ही रेसिपी शेअर नक्की करा, म्हणजे त्यांनाही असे पौष्टिक साबुदाणा वडे नक्कीच बनवता येतील। साबुदाणा भिजत घालायला जर का आपण विसरलो तर अशा वेळेला झटपट ही साबुदाणा वड्यांची रेसिपी बनवता येते। चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयास अशाच सोप्या आणि मस्त अशा रेसिपी सोबत। तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग। बाय बाय फ्रेंड्स।